आणि ही सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखी काव्य मैफिल आज खूपच सजली. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सर्व कवी कवयित्रींसाठी. पण ही काव्य मैफिल सहज संपन्न होणार नाही, कारण जोपर्यंत आपण ह्या काव्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर अनुपमा उजगरे ह्यांचे विचार, ह्यांच्या काही स्वरचित कविता ऐकत नाही, तोपर्यंत ही मैफिल आम्हाला संपन्न करता येणार नाही. मी त्यांना तिथे बसून बोललात तरी चालेल, कसं आहे तू हवं तर बस माझ्या जागेवर. माझी परवानगी आहे. खूप छान हसत खेळत कवी संमेलन झालेलं आहे, त्याच्यामुळे मी अध्यक्ष वगैरे बोलते असं मला काही वाटत नाही आहे. मी पण जरा मोकळेपणानेच बोलणार आहे. इतकी छान सुरुवात झाली कवी संमेलनाची. म्हणजे मृणालताईंची ती छोटीशी कविता प्राचीन इतकी छान सादर केली. आम्हाला वाटलं तिचीच कविता आहे, नंतर कळलं की तिच्या आईची कविता आहे. त्यांनी सुरुवातच इतकी सुंदर झाली आणि अक्षरशः 7 जणांचे 7 रंग कवितेतले पाहायला मिळाले, अनुभवायला मिळाले आणि वेगळ्या कविता जरा ऐकायला मिळाल्या. त्याच्यामुळं मलाही खूप छान वाटलं. प्रत्येक कवीबद्दल बोलायचं म्हटलं तर वेळ जाईल फार, प्रत्येक कवीच्या प्रत्येक कवितेबद्दल. पण खरंच नोंद घेण्यासारख्या कविता होत्या. प्राचीचं सादरीकरण तर काय उत्तमच आहे, प्रश्नच नाही आहे. दमदार अशी कविता तिने सादर केली. म्हणजे शाही होऊन शाही जीवन जगेन अशी एक जी हिम्मत स्त्रीमध्ये असते ती तिने मोठ्या दमदारपणे मांडलेली आहे. आणि तिची कविता व्हायरल झाली. कुणाची कविता व्हायरल झाली चांगली गोष्ट आहे, पण ती त्या मूळ कवीच्या नावाने व्हावी. आपलं नाव तिथे व्हायरल करणाऱ्याने डकवू नये. माझी एक कविता अशीच आली होती. माझी म्हणजे अरुण कोलटकरांची विठ्ठल रुक्मिणीवरची कविता. पण त्याच्यात मी रेकॉर्डिंग करताना सुरुवातीला भान नव्हतं तेवढं. मी नुसतीच कविता रेकॉर्ड केली कवीचं नाव सांगून, पण कोण बोलतंय, कोणाच्या आवाजात आहे हे काय सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळे ती थेट अमेरिकेत जाऊन माझ्यापर्यंत आली की बघ चांगली कविता आहे, तुझ्यासारखाच आवाज आहे. दुर्दैवाने माझा आवाज गेले 1.5 वर्षभर नव्हता. म्हणजे शेजारी बसलेल्या माणसालाही माझा आवाज ऐकू येत नव्हता, इतका कोरोनाचा इफेक्ट झाला होता. आणि आज मी बाहेर पडले, हा दुसरा कार्यक्रम आहे माझा माईकवरती बोलण्याचा. त्याच्यामुळे मलाही जरा खूप बरं वाटतं की आपण बोलू शकतो आहे, निदान आपला आवाज पोचू शकतो आहे. अमृता प्रीतमच्या नावाने एक कविता अशीच फिरत असते, चिठ्ठी नावाची. पण ती अमृता प्रीतमची नाही, हे मला तुम्हाला सांगू द्या. आमचा शरद कोकास नावाचा मित्र आहे, मध्य प्रदेशमधला, छत्तीसगडमधला, दुर्गमधला. त्याची ही कविता आहे. खूप सुंदर कविता आहे ती. आणि अमृता प्रीतमच्या नावाने ती भटकत भटकत परत त्याच्यापर्यंत जात असते. असो म्हणजे नसो, हे असू नये. अजित महाडकरांनी सैनिकाच्या मुलाचं मनोगत अतिशय हृदयस्पर्शी रीतीने मांडलेलं आहे. आणि साक्षात नाना फडणवीस आपल्याबरोबर आहेत. छान पैंजणाचा गहिवर टिपणारा हा कवीच असू शकतो. प्रमोदिनी देशमुखांच्याबद्दल मी आत्ता नाही बोलणार. आशिष चौबळ यांनी कवितेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली, पण मला संशय आहे बरं का. आपली बायकोची समजूत घालायला म्हणून ती कविता असं तर नाही ना, एक अशी शंका माझ्या मनामध्ये आलेली आहे. कधीतरी खात्री करून घे ग बाई. तू इतकी भिनली आहेस माझ्यात. पण पापण्यातली प्रभा, आठवण पेंडिंग कामाची करून देणारी, तू मावळती केशर संध्या, खूप छान कल्पना आहेत ह्या. स्वाती शृंगारपूर यांनी बालकविता आणि पोवाडा सादर केला चांगल्या प्रकारे. मंदार दोंदे यांची हिंदी कविता ऐकून तर मी चकितच झाले. अतिशय दर्जेदार असं ऐकायला मिळालं. दोन्ही हिंदी कविता चांगल्या होत्या. आणि मग मराठी कवी
हिंदीमध्ये का लिहित नाहीत किंवा हिंदी चांगलं लिहू शकत नाहीत, हे काय मला पटत नाही. हिंदीत चांगलं लिहितात, मी पण लिहित असे एकेकाळी हिंदीमध्ये. त्याच्यामुळं असं मी म्हणू शकते की मराठी लोकसुद्धा हिंदीत चांगलं लिहू शकतात. खूप छान होत्या दोन्ही कविता. प्रमोशनही छान होती मराठीतली. आणखी कुणाचं नाव घ्यायचं राहिलं आहे का माझ्याकडून? नाही ना? प्रमोदिनी देशमुख. पाडगावकरांची कविता ऐकून तुम्ही आम्हाला खरंच खूप हळवं केलं. सांगायचं राहून गेलं, माझंसुद्धा पाडगावकरांना सांगायचं राहून गेलं. काजव्यांचं झाड हे माझं पुस्तक आत्ता मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आलं. ते खरं म्हणजे पाडगावकरांच्या हयातीत मला त्यांच्या हातात द्यायचं होतं, त्यांना मी ते अर्पण केलेलं होतं, पण नाही देऊ शकले मी. प्रत्येक गोष्टीला एक मुहूर्त असतो. पाडगावकरांनी माझ्यावरती अगदी वडिलांच्यासारखं वत्सल प्रेम केलं, खूप माया दिली. माझे सासरे गेल्यानंतर आणि निरंजन गेल्यानंतर ह्या मुलीच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजेच, अशी एक जबाबदारीच त्यांना वाटली. आणि त्यामुळं त्यांनी मला अतिशय म्हणजे इतक्या वर्षात त्यांनी प्रेम दिलं नाही असं नाही, पण त्यानंतर जे दिलं ना ते फार विशेष होतं माझ्यासाठी. म्हणजे माझ्या वाढदिवसाला पहिला फोन त्यांचा येणार, आज तुझा इतका इतकावा वाढदिवस आहे. इतका इतकावा म्हणजे निरंजन गेल्यानंतरचा, पहिला चौथा असं करत होते ते. ती त्यांना आठवण होती की हिला आपण आता एक कुटुंब प्रमुख म्हणून हिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. पाडगावकर म्हटल्यानंतर फार भावूक व्हायला झालेलं आहे. मी आणखी खोलात शिरणार नाही. माझ्याकडे त्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत, पण सांगण्यासारख्या आहेत आणि आता इथे सांगण्यासारख्या नको वाटत आहेत. त्या सगळा वेगळा माहोल तयार होईल, असो पुन्हा कधीतरी. पण अतिशय छान कविता ऐकायला मिळाली पाडगावकरांच्यावरची. आणि दाद देण्याचं राहून जातं, पाडगावकरांचंही राहून गेलेलं असावं कोणाकोणाला दाद देण्याची, कारण दाद द्यायला पाडगावकर अतिशय कंजूस होते. कधी तोंड भरून बोलायचे नाहीत खूप छान आहे म्हणून, नुसतं ऐकून घ्यायचे. कान त्यांचे तयार असायचे, ऐकून घ्यायचे, बस एवढंच. म्हणजे त्यांनी ऐकली आपली कविता हेच खूप झालं ऐकणाऱ्याला. पण त्यांना शेवटी जेव्हा विस्मरण व्हायला लागलं सगळ्या गोष्टींचं, की आत्ता आपण नाश्ता केला आहे पण तरीसुद्धा ते त्यांच्या लक्षात राहायचं नाही की मला तुम्ही दिलेलंच नाही अजून खायला, असं म्हणायचे. एकदा मी अशीच त्यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांचे ते विस्मरणाचे सगळे किस्से मी ऐकत होते, प्रत्यक्ष बघतही होते. पण चकली आणि नारळाचा तुकडा एकत्र खाण्याची त्यांना एक आवड होती. ते खाता खाता त्यांनी सांगितलं यशोदाबाईंना, म्हणजे आमच्या ताई आहेत त्यांना, यशोदे चांगली कविता लिहिते बरं का, ती मौजमध्ये आलेली आहे. म्हणजे जेव्हा ती कविता आली तेव्हा त्यांनी अजिबात एका शब्दानेही कौतुक केलं नव्हतं. ती षंढ नावाची कविता होती, सामाजिक कविता होती आणि ती त्यांना फार आवडली होती. त्याची पोच किंवा त्याची दाद मला 3-4 वर्षांनी मिळाली आणि ती अशा पद्धतीने त्यांच्या विस्मरणातून पण अतिशय स्मरणातून मिळाली. कारण कवितेचं भान हे पाडगावकरांचं, इतर गोष्टींचं विस्मरण झालं तरीसुद्धा कवितेचं भान शाबूत होतं, हे मला इथे नोंदवायचं आहे. असो, आता कवी संमेलन खूप छान झालेलं आहे आणि मी एकच कविता माझी वाचणार आहे. पण त्याच्या आधी एक प्रसंग सांगते. दिल्लीला साहित्य अकादमीच्या कार्यक्रमात आम्ही गेलो होतो. एक कार्यक्रम होता तिथे अनुवादित कवींचा आणि मूळ कवींच्या मूळ भाषेतल्या कविता, असाही एक कार्यक्रम होता. मी जरा उशिरा हॉलमध्ये आले आणि बलवंत वंशी नावाचे कवी कविता वाचत होते आणि त्यांच्या काही ओळी माझ्या कानावर पडल्या आणि त्या ओळी मला इतक्या आवडल्या की मी त्याचा तिथल्या तिथे अनुवाद केला मराठीमध्ये. कविता होती हिंदी आणि म्हटलं किती छान कविता आहे ही.
म्हणजे कविता कशी ऐकावी ह्या संबंधीची ती कविता होती. तुम्ही आता इतक्या सगळ्या कविता ऐकल्या, पण त्या कशा ऐकल्या मला माहिती नाही. पण जर ह्या पद्धतीने बलवंत वंशींच्या सांगण्यानुसार जर तुम्ही त्या ऐकल्या असाल ना, तर खूप छान होईल. कविता अशी होती त्यांची ती, जा एकटे फुलापाशी, जा एकटे फुलापाशी, जा एकट्या फुलापाशी, जा एकटे फुलापाशी, जा एकट्या फुलापाशी, बसा जरासे निवांत, बसा जरासे निवांत, कुरवाळा फूल मनातल्या मनात, बसा जरासे निवांत, कुरवाळा फूल मनातल्या मनात, परतताना जाणवेल तुम्हाला गंध फुलाचा जे उमलून आलंय आज तुमच्या मनात. असं कवितेचं फूल जर प्रत्येकाच्या मनात उमलून आलं असेल तर त्याचा सुगंध घेऊन आपण इथून जाऊया. तत्पूर्वी माझी एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे दिलासा. माझं चौकोनी घर अपुरं पडलं अमृता प्रीतमच्या चौथ्या कमऱ्यासाठी. माझं चौकोनी घर अपुरं पडलं खरं अमृता प्रीतमच्या चौथ्या कमऱ्यासाठी, पण स्वयंपाकघरातला एक कोपरा मी राखून ठेवला माझ्यासाठी. श्वास घ्यायची उसंत मिळते तेव्हा मी तिथे रांगोळी घालते. श्वास घ्यायची उसंत मिळते तेव्हा मी तिथे रांगोळी घालते. कधी ठिपक्यांची, कधी वेलबुट्ट्यांची, कधी पाना फुलांची. सडा घालायला अंगण नाही म्हणून कुठे बिघडलं, सडा घालायला अंगण नाही म्हणून कुठे बिघडलं. बाल्कनीतली तुळस जगत नाही म्हणून काय झालं. दिलासा इतकाच, दिलासा इतकाच हा कोपरा मला प्राणवायू पुरवतो आहे आणि कोणत्याही आक्रमणापासून कोपरा सुरक्षित आहे. तोवर रांगोळी विस्कटण्याचं भय नाही. हा कोपरा मला प्राणवायू पुरवतो आहे आणि कोणत्याही आक्रमणापासून कोपरा सुरक्षित आहे. तोवर रांगोळी विस्कटण्याचं भय नाही. धन्यवाद. कुठली षंड कविता. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अनुपमाताई. खरं तर मी पहिली जी कविता सादर केली होती ते तुम्हाला असं वाटलं की मी लिहिली आहे. मी कवयित्री नाही हो, पण आणि खरोखर तुमच्यासारख्या महान व्यक्तीचं कौतुक करायला किंवा तुमच्याबद्दल दोन शब्द बोलायलाही माझी काहीच पात्रता नाही. म्हणून मी स्मृतिगंध समूहाची संस्थापिका माझी आई सौ मृदुला राजे हिला विनंती करते दोन शब्द ह्या कवी संमेलनाविषयी आणि विशेषतः अनुपमाताईंविषयी बोलावे. माझ्याविषयी नको.